केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करते अशी टीका सुळेंनी केली आहे। अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी की बात की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। जितना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको, भेजा है महाराष्ट्र सरकार ने। महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यांमध्ये एक मोठी अतिवृष्टी झाली आणि काल माननीय शिवराज सिंग चव्हाणांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राला कर्जमाफी करायचा आणि मदतीचा जो प्रस्ताव होता 14 लाख हेक्टर जमीन ही अतिवृष्टीमध्ये वाहून काही ठिकाणी गेली आहे। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। पण हे दुर्दैव आहे की कालच्या शेती मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला आहे। तर या प्रस्तावासंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे, पाहूयात। राज्य सरकारचा केंद्राकडे एकूण 29,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव गेलाय। राज्य सरकारचा मागच्या आठवड्यात केंद्र सरकारकडे मदत करण्यासाठी प्रस्ताव गेलाय। कृषी खातं, ग्रामविकास, महसूल विभागाचा केंद्राकडे एकत्रित प्रस्ताव गेलाय। कृषी विभागाची केंद्र सरकारकडे 9,000 कोटींची मागणी आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। राज्यातील अतिवृष्टीमुळे राज्य सरकारचा केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव गेलेला आहे। राज्यात 1,03,00,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय।